नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर असे रिकामे झालेले बॉक्स असतील तर हे बॉक्स तुम्ही फेकून देऊ नका। त्याच्यापासून खूप सुंदर आणि उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। तुम्ही हे सर्व बॉक्स बघू शकता। कुठे हे क्रीमचे आहेत तर कुठे टूथपेस्टचे आहेत, तसेच पेन्सिलचा सुद्धा बॉक्स आहे। याचा उपयोग आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे। अगोदर आपल्याला या क्रीमच्या बॉक्सच्या साइजचे सर्व बॉक्स करून घ्यायचे आहेत। त्यासाठी अगोदर हा क्रीमचा बॉक्स आपण व्यवस्थित कट करून घेऊया। या पद्धतीने क्रीमच्या बॉक्सचा वरचा भाग कट करून आपण या साइजचे सर्व बॉक्स मेजरमेंट करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे सर्व बॉक्स कट करून झालेले आहेत। आता हे बॉक्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्यासाठी येथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे। स्टेपलरच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व बॉक्स जोडून घ्यायचे आहेत। अगोदर आपण हे दोन्ही टूथपेस्टचे जे बॉक्स आहेत ते जोडून घेणार आहोत। या पद्धतीने इथे आपल्याला स्टेपलरने खालच्या बाजूस आणि वरच्या बाजूस दोन पिन करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने इथे मी सर्व बॉक्स एकमेकाला जोडून घेणार आहे। या पद्धतीने इथे मी सर्व बॉक्स जोडून घेतलेले आहेत। आता या जोडून घेतलेल्या बॉक्सला आपल्याला आणखीन पॅक करायचं आहे। त्यासाठी येथे मी मास्किंग टेप घेतलेला आहे। मास्किंग टेपने आपल्याला हे सर्व बॉक्स या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर असा मास्किंग टेप नसेल तर तुम्ही सेलो टेपचा सुद्धा वापर करू शकता। अशा पद्धतीने हे जोडून झालेले आहेत। आता आपल्याला आणखीन याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे। हा गिफ्ट पेपर आपल्याला या बॉक्सच्या साइजचा कट करायचा आहे। त्यासाठी गिफ्ट पेपरवरती आपण हा बॉक्स ठेवून त्याच्या साइजचा आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे। हा पेपर आता मी कट करून घेतलेला आहे। आता तो आपण या बॉक्सला चिकटूनही घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी ग्लू घेतलेला आहे। ग्लूच्या साहाय्याने आपण हा पेपर या बॉक्सला लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने हा गिफ्ट पेपर या बॉक्सला आपण लावून घेतलेला आहे। आता जो वरती शिल्लक राहिलेला पेपर आहे तो आपण या पद्धतीने जॉइंट वरती आणि कॉर्नर वरती कट करून आतल्या बाजूला व्यवस्थित असा आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा गिफ्ट पेपर आपण सर्व बाजूने व्यवस्थित असा चिकटवून घेतलेला आहे। आता याला आपल्याला आणखीन डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी येथे मी स्केच पेनचा वापर करणार आहे। स्केच पेन घेऊन आपण या पद्धतीने याच्यावरती छोटे छोटे फ्लावर्स तयार करून घेणार आहोत। तुम्हाला याच्यावरती वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता। तुमच्या आवडीनुसार तो तुम्ही डेकोरेट करू शकता। अशा पद्धतीने इथे आपण खूप छान असा एक ऑर्गनायझर तयार करून घेतलेला आहे। पेन स्टँड सारखा याचा उपयोग आपण इथे करणार आहोत। अशा प्रकारे ऑर्गनायझरचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेन, कैची तसेच स्केल ठेवण्यासाठी करणार आहोत। तुम्हाला जे याच्यामध्ये ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता। असा हा या बॉक्सचा वापर तुम्ही नक्कीच करून बघा। खूप छान ही आयडिया आहे। ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। अशाच काही टाका वस्तूंचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आता माझ्याकडे ही चॉकलेट सिरपची एक बॉटल आहे। त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे। आणि इथे पॅराशूट बॉटलचा वरचा भाग आहे तो सुद्धा घेतलेला आहे। तो आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवणार आहे। आता या तेलाच्या बॉटलचं जे वरचं झाकण असतं ते झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी कैचीचा वापर करणार आहे। कैचीने या पद्धतीने इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत। हे झाकण काढत असताना खूप आपल्याला काळजीपूर्वक काढायचं असतं, जेणेकरून ते आपल्याला हाताला लागणार नाही। आता हे आपण व्यवस्थित असं सरळ करून घेऊया। या पद्धतीने इथे आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे। आता हा जो बॉटलचा वरचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। कट करून आपल्याला त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणार आहे। खूप छान असा याचा उपयोग करून दाखवणार आहे। आता याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते बघूया। बॉटलचं झाकण आपण काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला या तेलाच्या बॉटलचा वरचा भाग आहे तो आपण या पद्धतीने घालून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चॉकलेटच्या बॉटलमध्ये आपण तेलाच्या बॉटलचा हा वरचा भाग घालून घेतलेला आहे। आता आपल्याला याला कलर करून घ्यायचा आहे। येथे मी कलर करण्यासाठी ब्लॅक कलरचा ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। अशा प्रकारे बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा ब्लॅक कलर मी पूर्ण करून घेतलेला आहे। कलर करून झाल्यानंतर आता या बॉटलचा कलर सुकलेला आहे। याच्यावरती आपल्याला आता डिझाईन करायची आहे। त्यासाठी येथे मी 3D कलर्स घेतलेले आहेत। याच्या साहाय्याने आपण याच्यावरती छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। मला या बॉटलवरती ज्या कलरने डिझाईन करायची आहे, जशी डिझाईन करायची आहे तशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। येथे मी अगदी सिंपल अशी डिझाईन करून घेत आहे। अशा पद्धतीने फ्लावर्सची डिझाईन याच्यावरती मी करून घेणार आहे। तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करा। या बॉटलवरती मी फक्त एकाच बाजूने डिझाईन करणार आहे। तुम्हाला दोन्ही बाजूने करायची असेल तरी तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने अगदी सिंपल अशी सुंदर अशी डिझाईन तयार मी करून घेतलेली आहे। ही डिझाईन करण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स घेतलेले आहेत। तुम्हाला जर एकाच कलरने डिझाईन करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। ती सुद्धा खूप सुंदर दिसते। अशा प्रकारे बॉटलच्या मधल्या भागावरती डिझाईन करून झाल्यानंतर वरच्या बाजूस सुद्धा असे डॉट करून घ्यायचे आहेत।
अशी आपण सुंदर डिझाईन या बॉटलवरती करून घेतलेली आहे. आता याचा उपयोग आपण कशाप्रकारे करायचा आहे ते बघूया. इथे मी याचा उपयोग फ्लावर वेससारखा करणार आहे. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवल्यानंतर किती सुंदर दिसत आहे ते बघा. अगदी विकतच्या सारखा 0 कॉस्टमध्ये घरच्या घरी असा हा फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे. आता हा फ्लावर वेस तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे बघा. ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. येथे ही माझ्याकडील तेल संपलेली बॉटल आहे. याचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते बघायचं आहे. आता याचा आपण स्टिकर काढून घेऊया. दोन्ही बाजूचा स्टिकर आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. स्टिकर काढून झाला की आता ही बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून आणि घासून घ्यायची आहे. आता येथे मी ही बॉटल बाहेरून घासून घेतलेली आहे आणि आतून सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. जो काही तेलकटपणा होता तो मी काढून घेतलेला आहे. आता या बॉटलचं आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. आता या बॉटलचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने चाकूने अगोदर आपल्याला तो कट करायचा आहे आणि नंतर आपण येथे कैचीचा वापर करून हा भाग कट करून घेणार आहे. या पद्धतीने तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बॉटल येथे मी कट करून घेतलेली आहे. बॉटल कट करून झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया. इथे मी एक्रेलिक कलर घेतलेला आहे, ब्लॅक कलर घेतलेला आहे. आता या कलरने आपल्याला या बॉटलला कलर करून घ्यायचा आहे. तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर इथे तुम्ही करू शकता. या पद्धतीने इथे मी बॉटलच्या खालच्या भागाला हा कलर करून घेत आहे. अशा पद्धतीने इथे आपण बॉटलला कलर करून घेतलेला आहे. सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे. कलर करून झालेला आहे. आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे. कलर आता इथे सुकलेला आहे. कलर सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला सुंदर अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. डिझाईन करण्यासाठी येथे मी 3D आउटलाइनर घेतलेला आहे. आता याच्या सहाय्याने आपण याच्यावरती डिझाईन तयार करून घ्यायची आहे. याच्यावरती मला जशी डिझाईन आवडते तशी मी डिझाईन करून घेणार आहे. तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही याच्यावरती करू शकता. अशा प्रकारची सिंपल अशी डिझाईन मी करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या कलरने आपण याच्यामध्ये डॉट करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने इथे आपण याच्यावरती डिझाईन करून घेतलेली आहे. किती सुंदर अशी डिझाईन याच्यावरती दिसत आहे ते बघा. अशा प्रकारे ही डिझाईन तयार करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे. कलर सुकल्यानंतर या बॉटलचा आता आपण कशाप्रकारे वापर करायचा आहे तेही बघणार आहोत. किती सुंदर दिसत आहे डिझाईन बघा. आता याचा उपयोग आपण छोटंसं वॉल हँगिंग म्हणून करणार आहोत. याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवणार आहोत. अशा प्रकारचे आर्टिफिशियल फ्लावर्स आपण याच्यामध्ये ठेवायचे आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता हे ठेवल्यानंतर ही बॉटल किती सुंदर दिसत आहे ते बघा. अशा प्रकारच्या छोट्याशा बॉटल तुमच्याकडे असतील तर त्याचा तुम्ही अशा प्रकारे वापर नक्कीच करून बघा. आता या बॉटलच्या पाठीमागच्या बाजूला आपण डबल साइडर टेप लावून घेऊया. आता ही बॉटल आपल्याला भिंतीवरती चिकटवायची आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी चिकटवायची आहे त्या ठिकाणी तुम्ही ही चिकटवू शकता. अशा पद्धतीने इथे आपण ही बॉटल टाकून न देता त्याचा अशा प्रकारे सुंदर वापर केलेला आहे. क्लिपचा कलर गेला की त्या जुन्या झाल्या की आपण टाकून देतो. अशा या क्लिप टाकून न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघूया. येथे मी नेल पॉलिश घेतलेला आहे. येथे तुम्ही कुठल्याही कलरचं नेल पॉलिश घेऊ शकता. तुमच्याकडे जे असेल जो कलर तुम्हाला आवडतो तो घेऊ शकता. अशा प्रकारे इथे मी पिंक कलरचं नेल पॉलिश घेऊन या क्लिपला सर्व बाजूने लावून घेत आहे. आता इथे तुम्ही बघू शकता नेल पॉलिश लावल्यानंतर या क्लिपचा लुक किती बदललेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमच्याकडे क्लिप्स असतील त्याचा कलर गेलेला असेल तर त्याचा अशा पद्धतीने वापर नक्की करू शकता. आता इथे तुम्ही नेल पॉलिश सुकल्यानंतर ही क्लिप बघू शकता. अगोदर किती जुनी आणि कलर गेलेली होती. आता नेल पॉलिश लावल्यानंतर ही क्लिप किती छान दिसत आहे ते बघा. तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करून बघा.